एवढा चॉईस आहे तुझ्याकडे, कुठला तरी छानसा शर्ट घाल. तेच ना, एवढे सगळे शर्ट्स आहेत ना म्हणून कळत नाही. मम्मा, तुझा चॉईस कसा परफेक्ट आहे, तू एखादा सिलेक्ट कर ना, मी आवडतो. बर. लवकर आठ. सगळं मान्य आहे मला. सकाळी तुम्ही घरी पोहोचतायत वेळेवर. हो हो, वाट बघतो. वेळेवर पोहोचा. झाली आमंत्रण. शलाकासाठी आणि वसुमती ताईंसाठी शालू आणलाय, दाखवते तुला. उशीर होतोय काकू, ते थांबले असतील. अगं असं काय करते, एकदा बघ ना, बघायला किती वेळ लागतो. घे. हो, आणि तुझ्यासाठी पण एक छान साडी आणली आहे मी, महागडी. घे, माझ्याकडनं गिफ्ट. थँक्यू काकू. असू दे का, असू दे. आणि हो वहिनी, साखरपुड्याला मी तो हार घालू का? सासूबाईंनी मला दिला होता तो लग्नात, तो घालते. नाही म्हणजे उगाच जास्त दिसणार नाही ना, नाही तर मीच नटलेली वाटेन जास्त सगळ्यात. सँडल्स विसरले बघा, सँडल्स घ्यायच्या विसरलो. त्याने का खडेवाल्या होत्या त्या? हा, त्या मनूसाठी. नाही नाही, माझ्यासाठी घ्यायच्या होत्या, त्या विसरलो. ठीक आहे, नंतर घेऊ. काय तोंड उघडलंस तर MMS फॉरवर्ड झालाच म्हणून समज. कळतंय ना काय बोलतोय ते? चल ठेव फोन. चांगलं झाडावर चढलंय माकड. ते मी बघते नंतर. ती जी मुलं आहेत ना आपल्या मागे बसली आहेत, ती एकदम बघू नका असं. ती चांगली मुलं नाही आहेत. तर आपण निघूया का इथून? मग कुठे जायचं आपण? सॉरी. लाज नाही वाटत तुला? काय मॅडम, असं काय करता? आम्हाला कसली लाज? आम्ही तर पुरुष आहोत. लाज तर तुम्हाला असते. नालायक. हात सोड तिचा. कोणीतरी मदत करा ना आम्हाला, प्लीज प्लीज. बस थांब, मी ना आता माझ्या मम्माला सांगतो, मग ती पोलिसांना सांगेल. तुझा येणार नाही. मी बघतो तुला. थांबा म्हणून मी मम्मीला फोन करून आलो. तुमचा बॉयफ्रेंड तर गेला, आता काय प्रॉब्लेम आहे? चल चल. तू आला नसतास तर कोणाच ठाऊक काय झालं असतं. काही झालं नसतं तुला, काही झालं नसतं. म्हणून कुठल्याही परिस्थितीत मी इथे आलोच असतो. मनू, आपलं भेटणं अटळ आहे. कितीही प्रयत्न केला ना तोडायचा तरी नाही तुटणार. मलाही आता हा योगायोग वाटत नाहीये. ते म्हणतात ना, वर गाठी बांधल्या जाणं वगैरे, ते बहुतेक खरं असं. आता माझ्यापेक्षा तुझ्यावर विश्वास असणं जास्त महत्वाचं आहे. तू जर असेल ना तर डोळे मिट, मनाशी निश्चय कर आणि तुझा निर्णय बेधडकपणे जाहीर कर. पण आई, आता काय बोलायचं? आता 4 घास खायचे, शांत झोपायचं. सकाळी तुला तुझं उत्तर मिळालेलं असेल.